की मला तो खूप आवडतो, सगळं छान आहे, पण एक काहीतरी गोष्ट अशी आहे, मिसिंग आहे. ओके. पण ते एवढं पण छान म्हणजे असं नाहीये की ज्याच्यासाठी मी हे सोडून द्यायला पाहिजे किंवा मोडायला पाहिजे किंवा ब्रेक करायला पाहिजे ओके. रिलेशनशिप किंवा डेटिंग स्टॉप करायला पाहिजे. अशी गोष्ट की जी थोडीशी आपण हँडल करू शकतो, मे बी बोलू शकतो त्याच्याशी किंवा मे बी तो शिकला तर तो काही प्रयत्न करू शकतो, ती करू शकते. म्हणजे इट इज पिंक फ्लॅग इज समथिंग मॅनेजेबल की जे ओके. खटकणारी गोष्ट आहे पण ती आपण मॅनेज करू शकतो, आत्ता नाही तर नंतर कधीतरी. पिंक कलरला कुठे कनेक्ट करू शकतात ती लोक हा म्हणजे तो रेड आणि मला वाटते जो दुसरा अजून एक फ्लॅग आहे बेज, ओके. त्याच्या मधला कलर आहे तो पिंक, व्हॉट इज इन बीज? की व्हेरी इंडिव्हिज्युअल आहे. सपोज एखादी मुलगी एखाद्या मुलाला डेट करते, तो बायकिंग मध्ये आहे किंवा तो खूप त्याला मे बी काय रेसिंग आवडतो किंवा असं काही आवडतं की जे तिला आवडत, पण ही गोष्ट एखाद्या दुसऱ्या मुलीसाठी ती खूप आवडीची असू शकते. सो दॅट इज बेज फ्लॅग. सगळं चांगलं आहे पण एखादी त्याची हॉबी म्हणा, सवय म्हणा, सो हे थोडंसं वेगळं आहे पिंक फ्लॅग पासून पेक्षा, की त्याच्यापासून हानी नुकसान असं काही नाहीये, पण मी त्याच्यात मग पार्टिसिपेट नाही करू शकणार किंवा मग तो खूप बिझी असणार त्याच्या आयुष्यात, मग तो जर का बायकिंगला निघून गेला तर तो माझ्याशी बोलणार नाही 2-2, 3-3 दिवस, असं काही थोडंफार की इनसिक्युरिटी असू शकते थोडीशी.